खासगी कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी यांच्यासाठी केंद्र सरकार मोठी घोषणा करू शकतं। अहवालानुसार केंद्रीय अर्थसंकल्पात खासगी कंपन्यांमधून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही आता पेन्शनचा लाभ मिळणार आहे। त्यामुळेच कर्मचाऱ्यांचे डोळे आता येणाऱ्या बजेटकडे लागले आहेत। 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन कर्मचारी पेन्शन योजना अंतर्गत किमान पेन्शनमध्ये वाढ करण्याची घोषणा करू शकतात। सध्या 1000 रुपये निश्चित केलेले किमान पेन्शन 7500 रुपये केले जाण्याची शक्यता आहे। या बदलामुळे खासगी क्षेत्रात हजारो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। खासगी कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अंतर्गत येतात, जे सेवानिवृत्तीचे फायदे प्रदान करतात। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना या निधीची व्यवस्थापन करते। सध्या कर्मचाऱ्यांच्या मूळ पगाराच्या 12% महागाई भत्ता सहमासिक EPF मध्ये जमा केला जातो। नियोक्ते या योगदानाच्या बरोबरीची रक्कम जमा करतात, ज्यामुळे सेवानिवृत्तीसाठी स्थिर संचय सुनिश्चित होतो। सध्याची किमान पेन्शन रुपये 1000 अनेक वर्षांपासून अपरिवर्तित आहे। महागाई वाढत असताना ही रक्कम मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी अपुरी असल्याचं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे। सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी हा आकडा सुधारावा अशी अनेकांनी सरकारला विनंती केलेली आहे। EPF मध्ये 2 प्रकारची खाती आहेत, त्यापैकी एक निवृत्तीनंतर एक रकमी पैसे काढण्यासाठी आणि दुसरा मासिक पेमेंट पेन्शनसाठी आहे। 12% नियोक्ता योगदानापैकी 8.33% पेन्शनसाठी EPS मध्ये जाते, तर उर्वरित 3.67% EPF मध्ये वाटप केले जाते। कर्मचारी प्रतिनिधींच्या मागण्या खासगी क्षेत्रातील प्रतिनिधींनी पेन्शन दर स्थिरतेबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे चिंता व्यक्त केली। त्या म्हणतात की जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे निवृत्तांना जीवनाचा दर्जा राखण्यासाठी उच्च निवृत्ती वेतन हे आवश्यक आहे।